नमस्कार. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 12 ते 18 मे पर्यंत पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर कोकण आणि पूर्व विदर्भात मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण यामुळे उसाला 2 पाणी मिळण्याची शक्यता आहे. तथापि विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. मात्र गुजरात, राजस्थानातील उष्ण वारे व अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आता एकाच वेळी जिल्ह्यात प्रवेश करत असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज 11 ते 14 मे दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तवलाय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.